हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6. आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर गार्डनला प्रियूला फिरवण्यासाठी. तर इथे आमच्याकडे जिल्हा परिषदची स्कूल आहे आणि त्याचंच गार्डन आहे. तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी सगळं घसरगुंडी वगैरे असतं. बाकीच्या काही खेळणी आहेत ती तुम्हाला मी आता दाखवेलच. आणि जिमचं सुद्धा सामान आहे लहान मुलांचं तिथे. तर त्याच्यावर आम्ही सुद्धा बसतो, जिम वगैरे करतो. तर ते देखील मला तुम्हाला त्यानिमित्ताने दाखवायचं आहे. आणि आता संध्याकाळचं बाहेरचं क्लायमेटसुद्धा खूप सुंदर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे मी बाहेर आत्ता पाणी वगैरे मारलं आहे गेटमध्ये. आणि इकडे मी गेट वगैरे सगळं पूर्ण साफ केलं आहे, पूर्ण क्लीन केलं आहे, कारण मला इथे झाडे लावायचे आहेत. तर ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे असं आपलं बाहेरचं आता क्लायमेट झालेलं आहे. खूप छान वाटतं आहे. आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थंडी देखील खूप वाजते. आता थंडी वाजायला सुरुवात झाली आहे. तरी बाळाचं म्हणणं आहे गार्डनला जायचं आहे मम्मा. तर आता त्याला एक राऊंड मारून आणते आणि त्यानिमित्ताने तुम्हाला दाखवते की आमचं इथे शाळेचं गार्डन कुठे आहे. तर चला मित्रांनो, आता आम्ही निघतोय बाहेर गार्डनला जाण्यासाठी. आणि आत्ता मी दरवाजा वगैरे बंद करते आणि बाहेर आली. तर आता आम्ही चाललेलो आहे प्रियूला घेऊन गार्डनला. आणि हा आमचा बाहेरचा माझा गेटचा परिसर आहे. आणि इकडे बघा, हे संध्याकाळचं वातावरण आहे. एकदम छान वाटतंय बघायला. आणि बाहेर पाणी वगैरे मारलंय त्यामुळे अजूनच मातीचा वास पिस असा छान सुटलाय सगळीकडे. आणि ही समोरची दीदी आहे, आमच्या समोर राहायला आलेत. छान आहेत सर्वांचा स्वभाव वगैरे पण खूप छान आहे. आणि प्रियू त्यांच्याकडेच खेळायला वगैरे असतो त्या दीदीकडे, आणि ती दीदी पण माझ्याकडे येत वगैरे असते. दोन्ही पण घरातले लोक खूप छान आहेत स्वभाव वगैरे, आणि शेजार नेहमी चांगलाच असावा. आणि आता दीदीला घेऊन जातीये मी, दीदी आवरतीये. आणि आता आम्ही चाललोय, ही आमची समोरची सोसायटी आहे. आणि पक्ष्यांचा आवाज बघा, किती पक्ष्यांचा आवाज येतोय. आणि प्रियू पुढे रोडला पळतोय, कारण गार्डन म्हटलं की त्याचं एकदम आवडीचा खेळायला वगैरे भेटतं. तर आता आम्ही चाललो आहे, हे आमच्या बिल्डिंग रो हाऊसपासून पुढे आल्यानंतरच आहे, लगेचच आहे. आणि इकडे रोडलाच बाजूला इथे दुकान आहे. जर आम्हाला काही पाहिजे असेल अर्जंटमध्ये तर आम्ही इथे, हे नेरकरांचं दुकान आहे, तर तिथे येत असतो. तर आता आम्ही चाललेलो आहोत गार्डनला, तुम्ही हे समोर बघू शकता. हे बघा, इकडे किराणा मालाचं दुकान आहे आणि इकडनं देखील एक रोड आहे जाण्यासाठी. हा आमच्या आजूबाजूचा परिसर आहे. आणि इकडे समोरच जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे, तिकडे आम्ही नेहमीच जात असतो बाळाला घेऊन. आणि तसं पाहिलं तर मी 4-5 वाजले की आम्ही गार्डनला जातच असतो खेळायला बाळाला घेऊन. आणि तिकडचं वातावरण वगैरे एकदम भारी वाटतं. हे बघा, हे गार्डन बघा, खूप सुंदर केलं त्यांनी. आत्ता नवीनच काम केलं त्यांनी गार्डनचं वगैरे. आणि जे खेळायचं वगैरे जे लहान मुलांचं सामान आहे तर ते देखील नवीनच आहे. झाडे बघा, भारी वाटतं. आणि इथे सावली, उन्हाळ्यात पण एकदम छान वाटतं इथे. आणि गार्डनला पण इथे मावशी पाणी वगैरे मारायला येतात, त्यामुळे हे पण पूर्ण हिरवं असतं. हे बघताय तुम्ही. तर फ्रेंड्स, तुम्ही हे बघताय, इथे एवढं सुंदर असं स्टेज बनवलंय. मुलांचं गॅदरिंग वगैरे असेल, काही कार्यक्रम असतील त्याच्यासाठी इथे स्टेज केले. आणि इकडे हे बघा, एवढं सुंदर असं गार्डन केलंय. आणि इथे हे एवढं मस्त छान असं वडाचं झाड आहे ना ग तनू, हे वडाचं झाड आहे. इथं बायका सावित्रीला फेऱ्या वगैरे घालतात, इथे येतात ते पूजन. वट सावित्रीसाठी नाही का फेऱ्या वगैरे घालतात, पूजा वगैरे करतात, हे तुम्ही बघताय. आणि इकडं मुलं असं जिम करतात, हे बघा, लहान मुलांसाठी हे. आणि माणसं पण येतात, मोठी माणसं वगैरे येतात इथल्या आजूबाजूची, ते देखील. हो, आणि इकडे हे लहान मुलांसाठी आहे, तुम्ही हे बघताय. हे बघा, लहान मुलं खेळण्यासाठी येत असतात इथल्या आजूबाजूचे गार्डनला.
छान वाटतं इकडे संध्याकाळचं. आम्ही येत असतो इकडे प्रियांशला घेऊन फिरण्यासाठी. आणि ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे इकडे आपली गावठाणातली. आणि तुम्ही हे बघू शकता समोर. आणि खूप लोकांचं म्हणणं होतं, कालचं मी ब्लॉग केला तर त्याच्यामध्ये असं बोलले की प्रियूला दाखवा, प्रियू कुठं आहे. तर हे बघा प्रियू. आणि प्रियूचं खेळायचं काम चाललंय. गार्डनला आल्यावरती त्याचं चालू असतं याच्यावर बस त्याच्यावर बस. तर बरेच लोकांचं म्हणणं होतं त्याला का नाही दाखवले, असे मला मेसेजेस कमेंट्स पण आल्यात. तर मी प्रियूला आता दाखवलंय. आणि प्रियूचं चाललंय खेळायचं काम घसरगुंडी. तुम्ही हे समोर बघताय. आणि इकडे पण इथे झोक्यावर बस, तुला आवडतं ना बसायला, चल तिथे. अरे इकडे इकडे प्रियू, बघ इथे बस. थांब त्यांचं होऊ दे. आणि जा बस सावकाश. बस परत बस. व्हेरी गुड. आणि इकडे ह्या साईडला अशी छानशी झाडं लावलेली आहेत, तुम्ही हे बघताय. आणि इकडे देखील स्टेज वगैरे आहे. आणि ही आपली मराठी शाळा आहे, हे बघा. आणि इकडे देखील मुलांना क्रिकेट वगैरे मैदानी कोणते खेळ खेळण्यासाठी, कबड्डी असेल, खो खो असेल, तर याच्यासाठी देखील इकडे असं ग्राउंड आहे. चांगलं भरपूर मोठं असं ग्राउंड आहे, तुम्ही हे बघताय. इकडे देखील छान असं ग्राउंड आहे मुलांना खेळण्यासाठी. ही अशी सुंदर अशी मराठी शाळा आहे आपल्या इथलची. आणि इकडे मी नेहमी प्रियांशला घेऊन येत असते खेळण्यासाठी, कारण गार्डनला खेळायला मुलं असतात, त्यामुळे त्याला पण एकदम भारी वाटतं, फ्रेश वाटतं. इथनं गेल्यावर 1 तास तरी मी त्याला घेऊन येत असते इथे. रोज तसं पाहिलं तर रोजच येत असते. एखाद्या 2 दिवस काही कारणास्तव येत नाही, मग आजारी वगैरे असेल, कुठं आम्ही गेलो असेल बाहेर तरच. हां देते या बाबू. याला पण घेते. आणि सर्वांबरोबर मी देखील इथे एक्सरसाइज वगैरे असं करत असते. तुम्ही हे बघू शकता. जेव्हा बाळाला खेळायला घेऊन येते तर बाळ तिकडे खेळत असतं. आणि मी ती समोरची तनू असते माझ्याबरोबर, प्रियूची दिदी. आम्ही इथे करत असतो एक्सरसाइज वगैरे असं टाइमपास. आणि बरं वाटतं तेवढंच जरा, नाही का. बरेचसे बायका वगैरे करतात. आणि हे मी सायकलिंग करते, कारण मला सायकल चालायला आवडते. 8वी ते 12वी पर्यंतचं जे आहे शिक्षण तर मी आमच्या दाभाडेमळ्यामधनं आमच्या गावामध्ये सायकलवरतीच केलेलं आहे. आणि हे असे आम्ही इथे व्यायाम वगैरे करतो, जरा थोडंसं चालतो, थोडं जरा प्रियूकडे पण लक्ष देतो, त्याला झोका वगैरे देत असते. गार्डनला आल्यावरती हे सगळ्या गोष्टी आम्ही करतो. तर तुम्हाला कसं वाटलं हे आमचं जिल्हा परिषदचं मराठी शाळेचं गार्डन, मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ही प्रियूची तनू दिदी ही आपल्याला दाखवते ही एक्सरसाइज करून. प्रियूला खूप जीव लावते, खूप लाड करते प्रियूचे. आणि प्रियू दिवसभर जरी म्हटलं तरी हिच्याकडेच असतो स्कूलमधनं आल्यावर. हे कुणीतरी करून दाखव. कोण दाखवते? मग आपलं चॅनल पण बघ आता युट्यूबला, इट्स परी नावाने. येस नाही बरं का, झेड आहे लास्टला, ITZ आणि आणि पोरं पण आपल्याला छान असं करून दाखवत आहेत एक्सरसाइज. सगळेजण आनंदाने येत आहेत व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांना आवडलं. मी जेव्हा सांगितलं आपला चॅनल आहे
तर सगळेजण करून दाखवतायत आवडीने, तुम्ही समोर बघू शकता. प्रियू काय थांब दादा, 2 मिनिटं थांब. काय बोलती बोल. त्याच्यावर नको बसू. झालं का तुमचं करून? ओके, असं आहे काय? अच्छा, आणि हे पुढच्या साईडने काय करायचं? व्यायामाचं तसंच आहे. हा काय? अच्छा, असं करायचंय काय? बघू दे. ओके, हे असं आहे काय? मला वाटतं हे कमी होत असेल आहे ना त्याने. काय होतं हांड आता मी बावळ्या हात टाकी टाकी द्या. आणि हे कसं करायचं? तसं नाही, हे बघ. ओके, अच्छा, ओके ओके ओके. सो फ्रेंड्स, तुम्ही हे बघितलं आजचं हे गार्डनचं, आणि मुले इथे छान प्रकारे असं एक्सरसाइज वगैरे करतात. तुम्हाला मुलांनी वगैरे करून दाखवलंय. तर आता आम्ही अजून इकडेच आहे आणि प्रियू तिकडे खेळतोय बाजूला, तुम्ही बघताय. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं, आपल्या इथाची जिल्हा परिषदची शाळा, इथाचं गार्डन आणि इथे एक्सरसाइज करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर फ्रेंड्स, भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांनी आपली काळजी घ्या. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.